नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, शुभ प्रभात, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आजचा दिवस थोडा बिझी आहे, पण पॉझिटिव्ह वाईबनी सुरुवात करते. तो दिवस अगदी रोजच्या रुटीनप्रमाणे सुरू झाला. लवकर उठणं, थोडंसं आवरणं आणि दिवसाची तयारी. पहिला प्रोटीन ड्रिंक झाल्याशिवाय माझा दिवस सुरू होत नाही. तुमचा दिवस कशाने सुरू होतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा. बट त्याआधी नेहमीप्रमाणे मी मॉर्निंग वॉकला गेले. घरी येऊन थोडा वेळ व्यायाम केला आणि त्यानंतर दिवसाला एनर्जी देणारे ड्रिंक प्याले. आणि माझं आवरावर करून झाल्यावर जाते दानीला उठवायला. दानीला उठवते आणि मग तिची तयारी करून घेते. आणि हो, दानी पण तुम्हाला गुड मॉर्निंग बोलते हा. नंतर वेळ येते टिफिन बनवण्याची आणि इथेच सुरू होतो तो रोजचा सगळ्यात मोठा प्रश्न. आज मुलांना टिफिन मध्ये काय द्यायचं? माझा पण आणि दानीचा पण. आज आई काय देणार आहेस तू टिफिन मध्ये, असा दानीचा प्रश्न. रोज काहीतरी वेगळं, हेल्दी आणि मुलांना आवडेल असं ठरवणं खरंच चॅलेंजिंग आहे. टिफिन तयार करताना एकीकडे घड्याळाकडे लक्ष आणि दुसरीकडे मुलांची तयारी आणि मनात फक्त एकच विचार, सगळं वेळेत व्हायला पाहिजे. मी दानीला विचारलं, काय देऊ टिफिनला? तिचा आन्सर लगेच, आई मला आज पास्ता देशील का टिफिन मध्ये? मग आईचं मन नाही कसं बोलणार. थोड्याच वेळात मी पास्ता बनवायला घेते. झटपट पटापट. बनवला सिंपल व्हेजिटेबल पास्ता. जे सामान माझ्या घरी अवेलेबल होतं त्यात बनवलं. टिफिन रेडी होत असताना मॅडम सारख्या सारख्या किचन मध्ये डोकावत होत्या आणि विचारते, आई झालं का पास्ता? मग मी तिला टेस्ट साठी दिला. मॅडम एकदम खुश, आई यम्मी झालाय हा पास्ता. थोड्याच वेळात मी माझं आवरून ऑफिसला जायची तयारी करते आणि त्याचबरोबर दानीची पण तयारी करायला घेते. मी माझं काम करत असते आणि दानी माझ्या आजूबाजूला तिच्या गमती जमती करत असते. कधी केस विंचरणं, कधी टिफिनची आठवण, तर कधी तिचं गोंडस बोलणं. हा वेळ आमच्यासाठी खूप खास असतो. मग थोड्याच वेळात आम्ही घरातून निघतो. ऑफिस आणि स्कूल ही घाई असली तरी या क्षणामधील आई मुलीचं खरं नातं जपतोय. दिवस वेगळा असतो पण सकाळ हा वेळ नेहमी आमचाच असतो. गप्पा मारत मारत आम्ही पोचतो आणि मग दानीला स्कूल व्हॅन पर्यंत सोडून दानीला केलं बाय बाय आणि मी माझ्या कामासाठी निघाले. रोजचा सारखा शांत आणि सिंपल दिवस होता. डेली ट्रॅव्हल थकवणारं असतं, पण स्वतःसाठी काहीतरी करणं असल्याचा आनंद वेगळाच आहे. दिवसभराचं रुटीन, काम, थोडी धावपळ, मध्ये चहा ब्रेक, 2 मिनिटं शांतता आणि स्वतःशी गप्पा. गाणी ऐकत ऐकत पोचते मी ऑफिसला. चला तर मग करते आता कामाची सुरुवात. आपण भेटूया थोड्या वेळाने. दिवसभराचं रुटीन, काम, थोडी धावपळ, मध्ये चहा ब्रेक, 2 मिनिटं शांतता आणि स्वतःशी गप्पा आणि रोज सारखं रुटीन पुढे सुरू. काम संपलं आणि आता घरी परत. थोडा थकवा आहे पण घरात आल्यावर सगळं विसरायला होतं. दिवसभराच्या धावपळीनंतर घरी पाऊल टाकतात सगळ्यात आधी भेट होते ती माझ्या लेकीची. तिचं ते हसत धावत येणं, आई आली म्हणत गळ्यात पडणं, त्या एका क्षणात सगळा थकवा निघून जातो. ऑफिसचा दिवस संपतो आणि आई मुलीचा वेळ सुरू होतो. नंतर थोडा आराम, दानीबरोबर वेळ, थोडी घरची कामं आणि बेडरूमची आवरावर आणि उद्याच्या दिवसाची तयारी. आणि दिवसाच्या शेवटी झोपायच्या आधी नेहमीप्रमाणे माझ्या भाचीचा व्हिडिओ कॉल येतो. तिच्या गोड गप्पांमुळे दिवसभराचा थकवा लगेच नाहीसा होतो. ती काय बोलते, काय दाखवते, पण त्या काही मिनिटांच्या बोलण्यातच दिवस पूर्ण झाल्यासारखं वाटतो. उद्या पुन्हा तोच प्रश्न, उद्या उठून टिफिनला काय बनवायचं? ठीक आहे, चला उद्याचं उद्या बघूया. जर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरच करा. बाय, गुड नाईट.